ह्या बघा माझी चालली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. ही काय इकडं अंडी उकडायला लावले तर आज अंड्याची भाजी बनवणार आहे. आणि आपल्या कारागिरांचं काय चाललंय चला तुम्हाला दाखवते. हे बघा हे बघा सरपंच पण आपलं घरीच येत आज. हे बघा कारागिरांचं काय चाललंय हा. तर चाललाय अभ्यास. आता अभ्यास चाललाय तर नक्की काय अभ्यास चाललाय हे काय कळाना. म्हणजे ह्याचा चाललाय अभ्यास पण ती काय तिकडे तिचं काय चाललंय. काय चाललंय बाळा तुझं. बाळा काय चाललंय. तुला अभ्यास नाही ना अजिबात. मम्मा केलाय मी स्कूल मध्येच. म्हणजे टीचर काय दुपारचाच तुला अभ्यास देते का काही. संध्याकाळचा जे अभ्यास आहे तो दुपारी स्कूल मध्येच करून जा म्हणून. नाही टाइम असतो ना काय शिकवतच नाही का. ते सगळं अगं बाई शिकवत नाही म्हणजे फी काय फुकटच घेतात का नाही मग. मम्मा ते सगळे लेसन संपलेत ना सगळं शिकून झालंय. म्हणजे आता तुम्हाला सुट्ट्या लागणार आहेत बाई. काय माहिती. खरं बापल्या सुट्ट्या लागणार आहेत. नाही एप्रिल मध्ये सुट्ट्या लागणार ना पण शिकवत नाही काय. काय झालं तुझ्या कशाला कसा बसलाय. बबलूचा आपल्या कसा बसलाय. वीस गोळ्या खाल्ल्या का सकाळी. हा 2 खाली. कसा बसलाय. केस वाढल्यात लय. केस लय वाढल्यात हाय ना रे बापल्या तुझी. कशामुळे कशामुळे एवढी वाढतात केस. बरा 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 पुरीच्या वर वाढतात. त्या बुट्ट्याची भाजी वाढाय पाहिजे बरा बरा केस. तुझीच बरा 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 नुसती वाढत येते. 1-2 दिवसातच. हा लय वाढते सारखी याची केस कापायला लागतात. सारखी वाढते त्याची केस. लय वाढ यायचे केसांना. लहानपणी पण लय ह्याला जावळ होतं लय लहानपणी पण लय जावळ म्हणजे केस. छोटे बच्चे जे असते त्यांना केस नाही म्हणायची जावळ म्हणायची. जावळ त्याला लय होतं त्यामुळे त्याला केसांना लहानपणापासूनच वाढे. बुट्याला नव्हती एवढी केस टकली होती बुट्याच्या रामच्या. आहे ना बुटा. हा काय माहिती मला नाही माहिती मम्मा. गप तुला माहिती असते सगळं. खोटं बोलती तुला सगळं माहिती असते या. चला आता स्वयंपाकाला लागलं पाहिजे. आपली अंडी उकाडतात म्हणून मी बसली या. तर चला चालू दे यांचं काम. काय ग वाजलं घरामध्ये काय वाजलं का. पुढं पुढं कोण वाजवते. चला आता आपला स्वयंपाकाकडे लक्ष देऊ द्या मला. ह्यांच्याबरोबर बाणे आणून काही फायदा नाही माझा. इकडं पुढं पुढं वाजते काय. पुढं काय चाललेलं म्हणजे जवळजवळ घर असल्यामुळे ना लगेच एका मिरीचं कळते काय वाजलं. बांगडी जरी वाजली तरी लगेच कळते या. जवळ घराचं जवळ अंतर असल्यामुळे. तर चला आता मी काय करणार आहे तर पहिले तर आता पीठ मळून घेणार आहे चपात्यांचं. आणि मग नाही पहिला भात घालते आणि नंतर पीठ मळते. हा म्हणजे सुरळीत काम सुरू होईल बरोबर का नाही. तर अंड्याची भाजी बनवतपर्यंत पीठ चांगलं मुरल बरोबर का नाही. चला आता आपली अंडाकडी थोडक्यात दाखवली तर व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवल. नाही तर आता मला एकदा स्वयंपाकाला लागले ना की मी मोबाईल घेतच नाही हातामध्ये. डायरेक्ट स्वयंपाक झाला भांडी बिंडी झाली की मग मोबाईल हातामध्ये घेते. एकदा लागलं ना झुप्पी झाली ना माझ्या स्वयंपाकात डोकं घातलं ना की मी अजिबात मोबाईल नाही कुणाकडेच लक्ष देत नाही. डायरेक्ट केल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. मग केलं सगळं काम घरातलं मग तेव्हा मग मी रिलॅक्स झाल्यावरती मोबाईल घेते. आता काय घेते रिलॅक्स झाल्यावरती तर मोबाईल मध्ये डोकं घातलं ना की तेच लय वेळ जातो या. एकदा युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम बघायला लागलं की त्यातच म्हणजे व्हिडिओ बघायला लागले की त्यातच टाइम जातो ना. मग आपलं काम कसं राहतंय बोंबलत. त्यामुळं पहिलं काम करायचं आणि नंतर जे रिकामा वेळ आहे तो व्हिडिओ बघायला किंवा व्हिडिओ काढायला द्यायचा. तर चला भेटूया आपली अंडा कढी झाल्यावरती. मध्ये जर टाइम भेटला तर दाखवेल तुम्हाला व्हिडिओद्वारे. चला आता ठेवते बरं का. ठेवत नाही अजून परत ह्याला जोडणार आहे की व्हिडिओ. ह्या बाका
आपलं अंड्याचं कालवण इकडं झालेलं आहे. तर ह्याला अंडा मसाला म्हणलं तरी चालेल, तसा काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला थोडंसं तेल कमी दिसत असेल बरं का, पण आम्ही काही तेलकट जास्त खात नाही, त्यामुळं कमी तेलामध्येच अशी या बघा चवदार मस्तपैकी आपली अंडा कढी तयार केलेली आहे मी. तर चला या सगळ्यांनी जेवण करायला. ठेवते बरं का आता.